पनवेल उरण तालुक्यातला शेतकरी बांधवांसाठी आणि रहिवाशांसाठी ज्वलंत आणि जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे नैना प्रभावित क्षेत्रातल्या बंद असलेल्या खरेदी विक्री व्यवहार, मुद्रांक, शुल्क नोंदणी, रजिस्ट्रेशन बंद हा विषय प्रचंड जिव्हाळ्याचा होता। या विषयामध्ये सातत्याने पाठपुरावा करत हा विषय अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आमदार म्हणून मी केला। त्या ठिकाणी हा विषय पुढे कसा सरकेल, नागरिकांना दिलासा कसा मिळेल, आमच्या शेतकरी बांधवांना दिलासा कसा मिळेल, ग्रामस्थांना दिलासा कसा मिळेल, हा प्रयत्न सातत्याने आम्ही करत होतो। महसूल मंत्री महोदयांच्या दालनात त्याच्या विशेष बैठका घेण्यात आल्या। त्यानंतर स्वतः या विषयाचे प्रमुख म्हणजे IGR साहेब या ठिकाणी महानिरीक्षक मुद्रांक शुल्क यांना सुद्धा भेटून या विषयाची विनंती आणि या विषयाची त्याचं गांभीर्य, त्याची जाणीव करून देण्याचा वारंवार आम्ही प्रयत्न केला। आज एक डेलिगेशन घेऊन पुन्हा एकदा आम्ही IGR साहेबांकडे पुणे येथे आलो, त्यांना विनंती केली आणि त्यांना या विषयाचं गांभीर्य पुन्हा एकदा पटवून दिलं। आणि मला सांगायला आनंद होतो की या सगळ्या विषयामध्ये कुठेतरी एक सकारात्मक वातावरण तयार झालेलं आहे। स्वतः IGR महोदयांनी या विषयामध्ये नागरिकांच्या भावनेची आम्ही चिंता करू आणि या विषयामध्ये सकारात्मक निर्णय करू हा आशेचा किरण आता आपल्या सगळ्यांना दाखवलेला आहे। आणि त्यामुळे जेव्हा सकारात्मक निर्णय घेण्याचा पवित्रा आज IGR महोदय किंवा सरकार घेत आहेत, मला वाटतं हा आपल्या सगळ्यांसाठीच एक आनंदाचा विषय आहे। या विषयामध्ये अजून जो पाठपुरावा करावा लागेल तो आमदार म्हणून मी करीनच। आणि हे सगळं जे काही डेलिगेशन आमचे सगळे नागरिक आहेत, आमचे त्या ठिकाणी ग्रामस्थ आहेत, हे सगळे या विषयामध्ये ताकदीनं हा विषय तडीस नेण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या बरोबर आहेत। येणाऱ्या कालावधीमध्ये हा विषय लवकरात लवकर मार्गी लागेल आणि रजिस्ट्रेशन लवकरात लवकर सुरू होईल, यात आम्हाला सकारात्मक आज भावना आमच्या मनात तयार झालेली आहे। धन्यवाद।